मोदी साहेब म्हणतात का तुम्ही परदेशात दौरा करू नका, आज स्वतः तुम्ही परदेशात जाऊन फिरताय. गाडी ही प्रत्येक गोष्टीसाठी लागत असते, काही ना काही कामासाठी, जॉबसाठी वगैरे ही ते प्रत्येक कामासाठी गाडी लागत असते. पगार तर काही वाढत नाही, पगार तर तेवढंच आहे. प्रत्येक पेट्रोल आणि डिझेलचे 3 रुपयांनी दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यातच आपण पुण्यातील एका पेट्रोल पंपावर आहोत. येथील सर्वसामान्य नागरिकांच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत, आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की इंधनाची बचत करा. पण एकंदरीत आता आपण पाहत आहोत इंधनाच्या दरात वाढ झाली आहे, पण सीएनजीच्याही दरात वाढ झाली आहे. तुम्ही रिक्षा चालवता, याचा काय परिणाम होतो? काय परिणाम होतोय? 2 रुपये 25 पैसे वाढलं. आता आमचंच घाट आहे ना त्याच्यात. पॅसेंजरला म्हणलं मीटरनी द्या तर मीटरनी तर देणार नाही, पैसे वाढून नाही देणार ते. तर आता आमचंच नुकसान आहे ना त्याच्यात. तुम्ही पैसे वाढवणार आणि आमचं काय मीटर पण वाढून राहणार नाही. 25 रुपयाने मीटर आहे. पॅसेंजरला सांगितलं गॅसचं रेट वाढलं तर पॅसेंजर पैसे वाढून नाही देणार. रोजचा धंदा किती होता? 1,500-1,200 आणि त्याच्यात गॅस काय टाकायचं, सीएनजी काय भरायचं, हे आपला शिप काय द्यायची, घरी काय घेऊन जायचं. सरकारकडनं काय मागणी काय नाही. सरकारचं काय आता लॉसच करायला लागले सगळ्यांचा. पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे. काय गाडी ही प्रत्येक गोष्टीसाठी लागत असते, काही ना काही कामासाठी, जॉबसाठी वगैरे ही ते प्रत्येक कामासाठी गाडी लागत असते. पगार तर काही वाढत नाही, पगार तर तेवढंच आहे. फक्त एवढंच हे नाही ते पैसे इंधनाचे ह्याचे त्याचे पैसे वाढून लावतात ते. यांनी याचे पैसे कमी करावे. इलेक्ट्रॉनिक गाडी वापरा. इलेक्ट्रॉनिक वापरून काय करायचं? प्रत्येकाच्या घरी मग इलेक्ट्रॉनिक वापरलं की वीज वाढेल. इकडनं गेलं तर तिकडनं पैसे आहेच ना. ज्याप्रमाणे महागाई वाढते तर उत्पन्न वाढते का? उत्पन्न तेवढंच आहे, उत्पन्न वाढतच नाही ना. महागाई फक्त वाढत चाललेली, उत्पन्न काय आहे तेवढंच आहे. पंतप्रधान मोदी सांगतात परदेशी दौरे करू नका. आज स्वतः 5 देशाच्या दौऱ्यावर गेलेत. त्यांनी परदेशी दौरे बंद करावे, मग आम्ही आमच्या लोकांची बंद करतो. तुमची मागणी काय सरकारकडे? आमची मागणी एवढीच आहे की पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे, बस एवढीच मागणी आहे. मी कसं जगायचं साहेब? आमची परिस्थिती आता कशी होणार? आता मोदी साहेब म्हणतात का तुम्ही परदेशात दौरा करू नका, आज स्वतः तुम्ही परदेशात जाऊन फिरताय. गरिबावर परिणाम, आमच्यावर गॅस वाढला, आम्ही कसं काय? इलेक्ट्रिक गाड्या मी कुठं घेणार? या गाड्या मी काय करणार? दुधाचे भाव वाढताय, डिझेल पेट्रोलचे भाव वाढताय, सामान्य माणूस काय करणार? आमची परिस्थिती घर कसं भागवणार? 200-500 आमचं चालतंय तरी चालतंय, आता 2 रुपये वाढले, आम्ही काय करणार? कुठं जाणार? परिस्थिती वाईट आहे आणि कसं करायचं, कसं जगायचं? सरकारने थोडा आमचा विचार करावा, गरीब लोकांचा विचार करावा आणि आमच्यावर थोडं दया माया दाखवावी आणि व्यवस्थित आपलं चालू व्हावं. डिझेल वाढल्यामुळे इतर वस्तू वाढणार आहे, सामान्य माणसं जगणं कठीण होणार आहे. मग कसं जगावं, कसं करावं, हे सरकारची आमची विनंती आहे. का सरकारने काही ते पर्याय काढ. गॅस वाढतोय, लोकांची परिस्थिती बिकट आहे. भीती वाटते. पुढची पिढीचं कसं होणार? अजून जगायचं कसं? आता हल्ल्या परिणाम पुढे अजून काय होणार, कसं होणार? देशात काय परिणाम होणार? आता शाळा पण चालू होणार. आता शाळा चालू होणार, मुलं शाळेला जाणार. मग आम्ही आमच्या पालकांनी आमच्या मुलांना कसं न्यायचं आणि कसं करावं? आता मग रिक्षाचे दर वाढतील, लोक भाव वाढवतील, ते आम्हाला परवडायला पाहिजे. शाळेचे आम्ही ते पैसे कसे देणार? त्यामुळं आम्ही सरकारला निवेदन करतो, बाबा आमच्या गरीबावर काहीतरी मदत करावी आणि हे दरवाढ कमी करावी. बाबा सामान्य नागरिक म्हणून माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक इंधन वाढलं म्हणजे प्रत्येक गोष्टीची महागाई वाढत आहे, प्रत्येक गोष्टीचे रेट वाढत आहे. त्यामुळे सामान्य लोकांना याचा जास्तीत जास्त त्रास होतोय. मोठे जे श्रीमंत लोक आहेत त्यांना काही फरक नाही पडत. ते गरीब आहे त्याला जो एकदम मध्यमवर्गीयांना याचा त्रास होतो. तो वेळ मात्र म्हणजे वाढ होईलच ना. कारण म्हणजे प्रत्येक खर्च वाढला म्हणजे प्रत्येक गोष्टीवर टॅक्स वाढला, सगळंच वाढणार. प्रत्येक वस्तूचा रेट वाढणार. सामान्य नागरिकांना याचा भरपूर त्रास होतो. तर काय नाहीला जास्त सहन करायला लागते. महागाई वाढली त्या हिशोबाने पगार नाही वाढला. आणखी सामान्य लोकांकडे यांचं लक्षच नाही आहे. जे सगळे मोठे आहेत त्यांना मोठं बनवतात आणि जे गरीब आहेत तो गरीब आहे त्याला काही फरकच नाही पडत. काही गेलं तरी काय काय रोड हातावर मागणं आणि खाणं असं काय त्यांचं. म्हणजे सरकारकडे मग आमच्याकडे आमच्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. हे माझं असं वैयक्तिक मत आहे. आता खिशाला तर कात्री लागणार आहे ना. रेट वाढणार म्हणजे कात्री लागणार खिशाला. परवडणार का मग या सगळ्या गोष्टी? नाही, या गोष्टी कशा परवडणार? सामान्य माणसाला परवडू शकत नाही या गोष्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाचा सर्वसामान्यांच्या जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यातच आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत सरकारवर रोष व्यक्त केला आहे. प्रशांत श्रीमंदिरकर, DCN पुणे.